नमस्कार मंडळी, तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण ह्या जंगलात जाऊन पारंपरिक पद्धतीने मटण बनवणार आहोत। तर निसर्गाच्या सानिध्यात या कुशीत आपल्या ज्या रेसिपीचा प्रवास तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे। जंगलाच्या हिरव्यागार वातावरणात मातीचा सुगंध, चुलीचा धूर आणि पारंपरिक चवीचा आनंद एकत्र अनुभवायला तुम्हाला घेऊन जातोय एका स्वयंपाकाच्या अविस्मरणीय प्रवासात। तर चला जाऊया। तर मंडळी, जंगलात आपल्याला जेवण बनवायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला तर पाणी लागणार। तर आपण पहिल्यांदा आता इथे जंगलामध्ये आलो, जंगल सोडून जरा खाली आलो। आपल्याला इथं ओलसरपणा दिसलाय, तर आता ह्या ओलसरपणा अजून आपल्याला खाली पाणी भेटते का बघू। तर चला जाऊया। तर मंडळी पहा, आपल्याला इथं पाणी सापडलेलं आहे। हीच ती निसर्गाची किमया। जेव्हा तुम्ही निसर्गावर विश्वास ठेवता, तो तुम्हाला आवश्यक देतो। हा पाणी स्रोत आपल्याला खूपच मोलाचा ठरणार आहे। जय निसर्ग देवता। कारण जंगलाचं जीवन आपल्याला शिकवतं की संयम, मेहनत आणि निरीक्षणाने आपण कित्येक अशा मोठ्या संकटावर सुद्धा मात करू शकतो। तर मंडळी, आता आपण इथून पाणी भरून घेऊन जाणार आहोत। स्वच्छ आणि सुंदर पाणी तर आपल्याला भेटलेलं आहे। निसर्गात काहीच कमी नाही आहे, फक्त आपण निसर्गाला जपलं पाहिजे। आपण कुठंतरी निसर्गाशी नातं जुळवलं पाहिजे। निसर्ग आपल्याला कधीच नाराज करणार नाही, तो आपल्याला देतच जाईल काही ना काही।
तर मित्रांनो, जेवण बनवण्यासाठी इथे एक आपल्याला उत्तम जागा आहे, जेणेकरून जंगलाचं नुकसान होणार नाही. नाहीतर आपण रानात दुसरीकडे करायला जायचून आग बिग लागायची. त्याच्यापेक्षा आपण इथं मैदानात आपण जेवण बनवणार आहोत. चुलीसाठी तयार करू, दगडी घेऊ तोपर्यंत आपण. तर मंडळी, आता आपण स्वयंपाक करण्यासाठी 3 दगडाची चूल बनवणार आहोत. त्यासाठी आपण दगड शोधून आणूया आणि या ठिकाणी चूल करूया. तर मंडळी, आता आपल्याला ह्या चुलीवर मटण शिजवायचं आहे, पण ते आपण मटण वेगळ्या पारंपरिक पद्धतीने शिजवणार आहोत, तेही तेलाचा वापर न करता. तर मंडळी, जंगलात असताना आपण जितके साधे आणि नैसर्गिक राहू तितकं आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. त्यामुळे आपण फक्त कांदे, घरगुती मसाले आणि मटण यांचा वापर करून एक मस्त अशी रेसिपी तयार करणार आहोत. तर पहिल्यांदा आपला कांदा चिरून घेणार आहे आपण. हे बघा, आता आपल्याला मटण व्यवस्थितपणे धुवून व्यवस्थित त्याच्यावरती हळद आणि मीठ योग्य प्रमाणात टाकायचे आणि त्याला व्यवस्थित असं मॅरिनेट करायचे. याच्यावरती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती मसाले पण टाकू शकता मॅरिनेट करण्यासाठी. व्यवस्थितपणे मटणाला हळद, मीठ आणि मसाले लावून घ्यायचेत. आपण सगळे घरगुती मसाले, चिकन मसाला आणि पेस्ट सोडता सगळे घरगुती मसाल्यांचा वापर केला आहे. तर आता आपल्याला चूल पेटवायची. चूल पेटून आपण मडक्यात मटण टाकणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला कांदा मडक्यात टाकून हलवून घ्यायचा, त्याच्यानंतर मटण टाकायचे. आपण आता मटण आणि मसाला सगळं मॅरिनेट करून टाकलेलं आहे. आता ते व्यवस्थितपणे आपल्याला हलवायचं आहे. बघा, एकदम मस्त असा सुगंध आपल्याला येतो इथं. सगळं नैसर्गिक, निसर्गात आले म्हणजे सगळं नैसर्गिक वापरले मी. चमचा नाही, काही नाही, सगळं निसर्गातूनच घेतलंय सगळं.
बघा तुम्हाला दिसते किती मस्त झाले. बघा आता कांद्याचा रस आणि मटण यांचा फ्लेवर एकदम बनाट वाटत आहे. नादच करायचं नाही बाबा. आता आपण मटणाला हळूहळू शिजवायचं आहे. काही पण म्हणा पण जंगलात या वातावरणात बनवलेल्या पदार्थाची चव लईच वेगळी असते. तर मित्रांनो बघा चव कशी लागते ते तुम्हाला शेवटी दाखवतो. मंडळी पहा आता मटण हळूहळू शिजायला लागलंय. कांद्याचा रस, मसाल्याचा फ्लेवर आणि मटण याचं मिश्रण आहे ना एकदम भन्नाट आहे. एकदम खतरनाक वास येतोय रे बा. तर मंडळी तेलाशिवाय कसं चविष्ट स्वयंपाक करता येतो हे तुम्हाला अनुभवता येणार आहे. आणि मी आता अनुभवते हे खूपच खास आहे आपल्यासाठी. तर मंडळी तुमच्यासाठी जंगलातील पारंपरिक स्वयंपाक आणि याचा अनुभव कसा वाटतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि इथून पुढे पण तुम्हाला अशाच भन्नाट रेसिपी बघायला भेटणार आहेत.
तर मंडळी आता आपल्याला जेवायला ताट लागणार ना, त्यासाठी आपण ताट पण नाही आणलं. त्याच्यामुळे आपण आता या जंगलातून काही झाडाची पानं आपल्याला जेवायसाठी आणायच्यात. आता आपण ती पानं आणायला चालू. सगळं जंगलातलं वापरले आपण, असं हे नाही, नैसर्गिक सगळं. हा इथं आपली चुले बघा. झाड आहे, याचीच पानं आपल्याला न्यायच्यात. तर मंडळी आता आपण जी पानं आणल्या त्याचं आता आपण ताड बनवणार आहे. निसर्गात मिळणाऱ्या गोष्टीचा कसा उपयोग होतो हे शिकायला लय भारी वाटत आहे बा. पानाच्या ताटात जेवायला लय मजा येते. आणि प्लास्टिकचा तर वापर होणारच नाही ना पानाच्या ताटात जेवला म्हणजे. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली ही कल्पना मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि आपला चॅनल आहे ना, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला अशाच व्हिडिओ बघायला भेटणार. तर मंडळी पहा, आता आपल्या मेहनतीचं खरं फळ आपल्यासमोर आलं आहे. मटण शिजून तयार झालं आहे. आता पारंपरिक पद्धतीने बनवलेला हा पदार्थ आहे ना, एक नंबर आहे, एक नंबर. तर मंडळी, त्याल्याशिवाय बनवलेलं हे आरोग्यदायी मटण नक्कीच तुम्हाला वेगळा अनुभव देईल. तर मंडळी, आता आपल्याला अजून मटणाबरोबर खायला आपल्याला काहीतरी पाहिजे ना, म्हणून आपण भात पण इथंच करणार आहे. भात रायभोग तांदळाचा प्रकार आहे. एक नंबर तांदूळ आहे हा, ऑर्गॅनिक. तुम्हाला भात झाल्यावर समजेल बघा.
तर मंडळी आता आपलं ताट तिथं मांडायचं आहे. तर बघा आपली डिश नॅचरली डिश. आता आपण भात घेणार आहे. आता कसं नाद ना, एक नंबर. हा झालाय आपला रायभोगचा भात. एक नंबर, सुगंध पण एक नंबर आणि चवीला पण एक नंबर. मित्रांनो बघा. आणि आता याच्यावरती आपण आपलं असं खमंग शिजलेलं मटण याच्यावरती टाकणार आहोत. तर बघा आता आपण बनवलेलं मटण आरोग्यदायी मटण आहे. याच्यामध्ये आपण तेल पण नाही टाकलं, काहीच नाही टाकलं. सगळं आपलं घरचं वापरले, फक्त चिकन मसाला आणि पेस्ट सोडून. किती एक नंबर झालं. मित्रांनो आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. अशाच आपण भन्नाट रेसिपी आपण बनवणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. आपला चॅनल बघत जा, व्हिडिओ बघत जा. अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. धन्यवाद मंडळी. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा,
शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच भन्नाट रेसिपीसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये.